भिवंडीमध्ये गोदामाला भीषण आग लागली आणि यामध्ये लाखो रुपयांचं लाकूड जळून खाक झालं। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आग विझवण्याचे सध्या अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत। भिवंडीतल्या आगीचं सत्र काही थांबता थांबत नाही। उष्णतेचा पारा वाढल्याने आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते। भिवंडी तालुक्यातल्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये मराठा पंजाब हॉटेलच्या मागे एका गोदामाला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये लाखो रुपयांचं प्लायवूड जळून खाक झाले। आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात। आग विझवण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत। आगीमध्ये जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे। भिवंडीमध्ये गोदामाला भीषण आग लागली आणि यामध्ये लाखो रुपयांचं लाकूड जळून खाक झाले। दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र आगीमध्ये जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे। भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायतीमध्ये मोनी सुरत कॉम्प्लेक्स आहे। त्या स्वागत कॉम्प्लेक्सला आग लागलेली आपण बघतो। ही पहाटे 3 वाजता आग लागलेली। या आगीने ह्या ठिकाणी रौद्र रूप धारण केलेले आणि मोठ्या प्रमाणात ही आग वाढत चाललेली। ह्या ठिकाणी गोडाऊन जो प्लायवूडचा गोडाऊन होता आणि ह्या गोडाऊनला सकाळी पहाटे ह्या 3च्या सुमारास आग लागली असल्या कारणास्तव या ठिकाणी आग इतक्या मोठ्या प्रमाणात भडकली आहे की या ठिकाणी ह्या गोडाऊनचं जे आपण पाहू शकतो समोर की ते भिंत देखील या ठिकाणी पडलेली या आगीच्या सानिध्यात आल्यानंतर ही आग पूर्ण दिवसभर या ठिकाणी भडकलेली आहे आणि ह्या भडकलेल्या आगीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ह्या गोडाऊनचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत काही इथले स्थानिक लोक आहेत, आपण त्याच्याशी संवाद साधून जाणून घेऊ की आग कधी लागली आणि कशा प्रकारे। काय सांगाल, किती वाजता ही आग लागली? रात्री आम्ही 1:30 वाजता झोपलो होतो। मग अचानक लाईट गेली। मग आम्हाला वाटलं की असंच गेली असेल भाऊ। पण नंतर 2-2:30 वाजता सीडी बंबावाले पॅम 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 करून जात होते। मग आम्हाला माहीत पडलं की काहीतरी झालंय। मग आम्ही खाली येऊन बघितलं, रात्री 2:30 वाजता आग लागली होती आणि सीडी बंबावाले जे आपले फायर ब्रिगेडवाले आहेत ते तपातप पाणी उडवत आहेत आणि आतापर्यंत 12 तास झाले अजून आग बुझली नाही आणि कमीत कमी 60 ते 70 फायर ब्रिगेड येऊन गेले, पण आगचं काय आता पत्ता नाही बुझायला।